घर, ऑफिस, मुलं, सगळं कुटुंब हे सगळं सांभाळताना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारंबळ उडते ना. हे सगळं घडू नये म्हणून काय करायचं? वेळेचं नियोजन. आणि ह्या वेळेचं नियोजन कसं करायचं हेच मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओतून शेअर करणार आहे. वेळ हा प्रत्येकाकडे सारखाच आहे. एखाद्या व्यक्तीला जास्त वेळ मिळालाय आणि आपल्याला कमी वेळ मिळालाय, असं झालंय का? आपल्याकडे एकूण 24 तास आहेत. त्यातले आपण झोपण्यासाठी दिलेला वेळ म्हणजे झोपण्यासाठी दिलेले जे तास आहेत ते 7 तास धरूयात. आपण जर नोकरी करत असू तर प्रत्येक वार जो आहे त्या वारानुसार आपल्याला कामांचं नियोजन करायचं. तासामध्ये सकाळचं आणि संध्याकाळचं व्यवस्थित प्रोडक्टिव्ह रुटीन बसवायचंय. रात्री झोपण्याआधी आपण अर्धा तास वाचन केलं तर आपल्याकडे ह्या 5 तासामधले 4.5 तास उरतात. त्या वेळेला आपण डिसिप्लिन मध्ये राहू शकत नाही. त्यावेळेला आपण आपल्या